मिसेस पाटील आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. पाटीलबाईंना वर्गात बोलणे सुरू करताना लव यू ऑल असं म्हणायची सवय होती. तसं त्या म्हणाल्याही, पण त्यांना जाणवलं की खरं तर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत. कारण त्याला शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता. तो अगदी अव्यवस्थित गबाळा असा होता आणि पाटीलबाईंना त्याच्याबद्दल प्रेम किंवा आत्मीयता वाटेल असं, त्यांची दखल घ्यावी असं कधीही काहीही नव्हतं. त्या मुलाशी जरा अलिप्तपणे त्या वागायच्या. कोणत्याही नकारात्मक गोष्टीसाठी बऱ्याचदा त्याचंच उदाहरण द्यायच्या आणि कोणत्याही सकारात्मक गोष्टीच्या बाबतीत त्याच्याकडे पण दुर्लक्ष करायच्या. पहिली तिमाही झाली, प्रगती पुस्तक लिहायचे दिवस आले. त्याही मुलाची प्रगती त्यांनी लिहिली. शाळेची अशी पद्धत असते की प्रगती पुस्तकावर शेवटी मुख्याध्यापिकाची सही होते. त्याचप्रमाणे प्रगती पुस्तक सहीसाठी गेले. मुख्याध्यापिकाने पाटीलबाईंना बोलावून घेतले. त्या म्हणाल्या, अहो प्रगती पुस्तकात प्रगती लिहायची असते. पालकांना कळवायला हवे की त्यांच्या मुलामुलींना काही भविष्य आहे. या शैलेशबद्दल तुम्ही काहीच लिहिलेले नाही आहे. असं कसं चालेल? त्यांच्या पालकांना काय वाटेल? अहो त्याला ते मारतील सुद्धा एखाद्या वेळी. पाटीलबाई म्हणाल्या, मी त्या मुलाचं करू तरी काय? अहो सकारात्मक काहीच नसेल, काही प्रगती नसेलच तर मी तरी काय लिहू? ठीक आहे, तुम्ही वर्गावर जा, मुख्याध्यापिका म्हणाल्या. मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्रे सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलवून घेतले आणि शैलेशची जुनी प्रगती पुस्तके काढून आणायला सांगितले. शैलेशची जुनी प्रगती पुस्तके पाटीलबाईकडे पाठवून दिली. पाटीलबाईंनी प्रगती पुस्तके चाळायला सुरुवात केली. तिसरीच्या प्रगती पुस्तकावर शेरा होता, शैलेश हा वर्गातील सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे. त्यांना आश्चर्याचा धक्का. त्यांनी चौथीचे प्रगती पुस्तक पाहिले. त्यात लिहिलेले होते की दर तिमाहीत शेरे असे सुचवत होते. त्यांच्या आईला धुरंधर कॅन्सरने ग्रासले होते आणि रोग आता शेवटच्या स्थितीत पोहोचला होता. त्याची आई त्याच्याकडे आता पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नव्हती आणि ते हळूहळू त्या शेऱ्यामधून ध्वनित होत. 6वीत चेहरा होता. शैलेशने त्याची आई गमावली आहे आणि तो स्वतःही हरवल्यागत झाला आहे. आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे, नाहीतर आपण त्याला गमवू. आतापर्यंत पाटीलबाईच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या. म्हणाल्या, मला कळले करायला काय पाहिजे ते. पुन्हा सोमवारी त्या वर्गावर गेल्या आणि वर्गावर नजर फिरून नेहमीप्रमाणे म्हणाल्या, लव यू ऑल. पुन्हा त्यांना जाणवलं की आपण खरं बोलत नाही आहोत, कारण त्यांना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा कैक पटीनं जास्त माया आता शैलेशविषयी वाटत होती. त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होतं. आता शैलेशला हाक मारताना त्यांनी स्वर बदलला होता. त्या शैलेशशी सकारात्मक वागत होत्या. दिवस जात होते. शाळेचा शेवटचा दिवस उगवला. सगळ्या मुलांनी टीचरसाठी छान छान गिफ्ट आणल्या होत्या. एक गिफ्ट एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेली होती. शिक्षिकेच्या अंतःकरणाने त्याने ओळखले ही कोणाचे गिफ्ट आहे ते. एक अर्धी वापरलेली परफ्यूमची बाटली आणि 2 खड्याच्या बांगड्या. एका बांगडीतले 2 खडे आधीच निखळलेले होते. सगळी मुले हसली. त्यांनी ती गिफ्ट शैलेशची आहे हे ओळखलं. काही न बोलता पाटीलबाईंनी तो परफ्यूम आपल्या साडीवर उडवला आणि 2 बांगड्या आपल्या हातात घातल्या. आता शैलेशचा चेहरा खुलला. हलकेच हसून तो म्हणाला, आता माझ्या आईसारखा सुगंध तुमच्या साडीला येतोय. मी ती मला सोडून गेली त्याआधी तिने वापरलेला हा शेवटचा परफ्यूम होता आणि शेवटी तिच्या हातात ह्याच बांगड्या होत्या 1 वर्षानंतर. म्हणजे शाळा संपली तेव्हा पाटीलबाईच्या टेबलावर एक पत्र होते. मला जेवढे शिक्षक शिक्षिका लाभल्या त्यातल्या तुम्ही सर्वात छान आहात, शैलेश. त्यानंतर बरेच वर्ष शैलेशकडून याच आशयाचे पत्र त्यांना दरवर्षी मिळत होते. वर्षानुवर्षे निघून गेली. त्याचा संपर्क राहिला नाही. त्यानंतर त्या निवृत्तही झाल्या. अचानक एका कुरिअरवाला त्यांना शोधत आला. त्याने त्यांना एक पत्र दिले होते. त्यावर प्रेषक म्हणून नाव होते डॉक्टर शैलेश PhD. याच दरम्यान शैलेश मोठा झाला होता. शैलेशने खूप प्रगती केली होती. डॉक्टरेट मिळवली होती. पत्रात तीच ओळ पुन्हा होती, थोड्या फरकाने. माझ्या आयुष्यात खूप लोक भेटली, पण सर्वात छान तुम्ही आहात. मी लग्न करतोय आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करण्याचा विचारही मी स्वप्नातही करू शकत नाही. सोबत विमानाची 2 तिकिटे होती, जायचे आणि यायचे. पाटीलबाईकडे आता तो परफ्यूम नव्हता, पण त्या बांगड्या मात्र अजूनही त्यांच्या हातात होत्या. पाटीलबाईंना राहवले नाही
त्या लग्नाला गेल्या तिथे सर्व अपरिचित जास्त होते, त्यामुळे त्या मागच्या एका रांगेत बसून चाललेला सोहळा पाहत होत्या. मात्र कुणीतरी त्यांना शोधत होते. त्यांनी त्यांना ओळखले आणि पहिल्या रांगेकडे नेले. तिथे एका खुर्चीवर चिठ्ठी लावलेली होती. आई. त्यांना पाहताच सोहळा थांबवून शैलेश पायापाशी आला. त्याने त्यांना सन्मानाने खुर्चीवर बसवले, पाया पडला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही. आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळेच. लग्न पार पडले. जोडप्याने पुन्हा पाया पडायला आला तेव्हा नवपरिचित पत्नीला म्हणाला, ह्या नसत्या तर आज जसा मी आहे तसा कधीच नसतो. त्यावर पाटीलबाई उत्तरल्या, शैलेश जर माझ्या वर्गात नसता तर मला कधीच कळलं नसतं की एका शिक्षिकेने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरी आहे, मग शिक्षक. असल्या चांगल्या गोष्टी जमेल तेवढ्या लोकांना पाठवा. व्हॉट्सअपमुळे माणसे तर खूप जोडली आहेत, पण माणूस पण कुठेतरी हरवलंय. या गोष्टीवरून आपल्या एकच लक्षात येतं की एक शिक्षिका एखाद्या मुलाचं आयुष्य बदलू शकते.